नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 2.4 अँड एपिटोम ऑफ करेज या पाठामध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला, मला व आपल्या सगळ्यांना नक्कीच प्रेरणा देणारा आहे। आजच्या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर आधारित हा पाठ आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे की द ग्रेटेस्ट सिन इज टू थिंक युअरसेल्फ वीक। या जगातील सर्वात मोठं पाप जर काही असेल तर ते आहे स्वतःला कमी समजणं, अगदी कोणत्याही बाबतीमध्ये। या वाक्याला तंतोतंत जुळेल अशीच इन्स्पायर करणारी कथा डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची आहे। असाध्य अशा आजार झाल्यानंतर त्यांनी संशोधनाचं कार्य अहोरात्र चालू ठेवलं। त्यांच्या या धैर्यातून आपण कसं समोर जायचं याची प्रेरणा आपल्याला मिळते। माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही, मी किंवा या जगातील सर्वच व्यक्ती काही ना काहीतरी टॅलेंट घेऊन जन्माला आलेली आहेत। जगातील कुठल्याही व्यक्तीने निरर्थक जन्म घेतलेला नाही आहे। फक्त गरज आहे ती आपल्या स्वतःमध्ये दडलेल्या गुणांचा शोध घेण्याची। एकदा का तुम्हाला तुमच्या पॅशन्स किंवा गट्स आणि टॅलेंट्स विषयी समजलं आणि त्यावर जर का तुम्ही 100% फोकस केला तर जगातील कुठलीही गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वंचित करू शकत नाही, असा मला विश्वास आहे। चला तर मग सुरू करूया आजचा हा आपला पाठ, अँड एपिटोम ऑफ करेज म्हणजेच धैर्याचं प्रतीक। 2.4 अँड एपिटोम ऑफ करेज म्हणजेच धैर्याचं प्रतीक। सुरुवात करूया या पाठाला। We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. He passed away on 14 March 2018. बघा, अनेकदा आपण आपल्या कमतरता किंवा दुबळेपणा, अपंगत्व या सगळ्या गोष्टींना आपण पडद्यामागे लपवत असतो किंवा आयुष्यभर आपण त्यावर विचार करतो। डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक आहेत। त्यांनी मात्र तसं केलं नाही। भयंकर अशा असाध्य आजाराला तोंड देऊन त्यांनी आपलं संशोधनाचं कार्य अविरतपणे चालू ठेवलं। त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे समोर जाऊ शकतो याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे। Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of the century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. बघा, महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला। त्यांच्या पालकांना थोडीशीही कल्पना नव्हती की स्टीफन हॉकिंग हे पुढे चालून एक महान शास्त्रज्ञ बनतील। त्यांच्या बुद्धीच्या जोरावर ते एक म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनतील याचा कोणीही आतापर्यंत अंदाज बांधला नव्हता। Courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. Except his mind, his whole body is born to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of his century. बघा, ते सांगतात की धैर्य ही एक विलक्षण गोष्ट आहे। हा गुण जर माणसाच्या अंगी असेल तर तो जगातील कुठल्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो। डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी म्हणजेच काय, कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मिती यावर आपले विचार सांगितलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेले आहे की नियतीच्या खेळाचे
फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली तर त्याचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडलेले होते. बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचे संपूर्ण शरीर जे होते ते व्हीलचेअरला जखडलेले होते. असे असल्यानंतरही ते एक महान शास्त्रज्ञ होते. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course of mathematics, so he opted to study physics instead. बघा, स्टीफन एखाद्या म्हणजे सर्वसाधारण मुलाप्रमाणे होता, भरपूर खोड्या करणारा, आणि त्याचं गणितावर आणि संगीतावर खूप प्रेम होतं. एक किशोरवयीन मुलगा होता. त्याचे वैद्यकीय जे शिक्षण होते ते शिक्षण वडिलांना असं वाटत होतं की त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं म्हणजे डॉक्टर व्हावं, परंतु स्टीफन गणिताकडे त्याचा कल होता. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याने कोणता सब्जेक्ट सिलेक्ट केला? फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र हा सब्जेक्ट त्यांनी घेतला. पुढे बघा, ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लम्सी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. धिस प्रिप्लेक्स हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोज हिम ॲज सफरिंग फ्रॉम अॅन extremely rare disease, ALS or LOU, Gary's disease that affect the nervous system and eventually weakness all the muscles of the body. Stephen says that even as a child his muscles coordinations was nothing to write about. His recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Nor was he inclined toward a sports. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. बघा, स्टीफन हॉकिंग ही 17 वर्षाचे असताना त्यांना आपल्या शरीरातल्या हालचाली म्हणजे जडत्व जाणवू लागलं आणि त्यानंतर 1-2 वेळा ते आकारण तोल जाऊन खालीही पडले. त्यामुळे ते चक्रावून गेले. त्यांची जी फॅमिली होती यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यानंतर त्यांना असं समजलं की त्यांना अतिदुर्मिळ अशा एका आजाराने ग्रासले आहे. ALS किंवा LOU ग्रेहीज डिसीज या नावाच्या आजारामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू हे निकामी होतात असं स्टीफन म्हणतात. लहानपणी त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन हॉकिंग आपल्याला देतात. तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरून टाकणारी होती. बघा, हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismissal stage he began enjoying life the most. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. बघा, ते म्हणतात की या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काही शक्यता नव्हती. रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते काही चांगले नव्हते. तरीही खचून न जाता स्टीफन हॉकिंग यांनी आपले जे संशोधन आहे ते चालू ठेवले आणि त्यानंतर जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वांगनिश्चयही झाला. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं असं ते म्हणतात. याच परिस्थितीमध्ये ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले. याचे कारणही या क्षणापुरते जगा अशी सुरुवात त्यांनी केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनही त्यांनी जोमाने सुरू केले होते. पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगतात बघा. इन द मीनवाइल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम
disabled, he began studying the concept of black holes. To get his PhD, by this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. The study of black holes sparked his imagination, which with bright ideas he made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as लाई अल्जेब्रा. बघा, दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा जो आजार होता तो हळूहळू त्यांच्या शरीरावर ताबा घेत होता आणि त्यांना म्हणजे बऱ्याचपैकी अपंगत्व आले होते. PhDसाठी त्यांनी कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल्स, आता ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर इथं दिलेलं आहे. म्हणजेच काय की सायन्सच्या भाषेमध्ये अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ताऱ्यांच्या स्फोटानंतर त्याच्या केंद्रस्थानी निर्माण होणारे आकाशातील विवर, ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, त्याला ब्लॅक होल्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता इथं असं सांगितलेलं आहे की हळूहळू त्यांच्या संपूर्ण शरीरावर अपंगत्व येत होतं आणि त्यानंतर त्यांनी ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास सुरू केला. आता ते व्हीलचेअरच्या मदतीने वापरत होते. त्यांच्या हाताचे आणि त्यांच्या बोलण्यावरचेही नियंत्रण झपाट्याने कमी होऊ लागले होते. कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आणि सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकले. काही शास्त्रज्ञांच्या मते विश्वाची निर्मिती ही एक प्रचंड विस्फोट म्हणजेच बिग बँग होऊन झालेली आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफन हॉकिंग यांनी लाई अल्जेब्राचा शोध लावला. नेक्स्ट, दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट, Dr. Hawking is an authority of profound subject of science. Numerous honorary doctorates and awards has been bestowed on him. He is fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. बघा, आता सिच्युएशन जी आहे स्टीफन हॉकिंग यांची खूपच वाईट झालेली होती. त्यांच्या शरीरावरचे जे नियंत्रण पूर्णपणे व्हीलचेअरला जखडले गेले होते. परंतु तरीही एवढी बिकट अवस्था असल्यानंतरही त्यांनी संगणकाच्या मदतीने आपले विचार मांडणं सुरूच ठेवले. आणि डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन विषयांमधले अधिकारी आहेत. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना मिळालेल्या आहेत. त्यापैकी द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य आहेत. आता पुढचा पॅरेग्राफ बघूया आपण. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, a simple down to earth man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. बघा, बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आइन्स्टाईनच्या तुलनेत समजले जात असूनही डॉक्टर स्टीफन हॉकिंग अतिशय हंबल आहेत. हंबल म्हणजेच विनयशील आहेत. साध्या आणि विनम्र अशा माणसाने आपल्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर सामान्य माणसालाही समजेल अशा अनेक भाषेत पुस्तकांच्या काही म्हणजे लिखाण आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि त्यांचं जे लिखाण आहे, त्यांची जी रायटिंग आहे ती अतिशय विनोदी आणि मार्मिक आहे. त्यांच्या सुबोध लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ आणि विज्ञानतज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहज समजते. काळाचा संक्षिप्त इतिहास म्हणजेच त्यांनी इथं सांगितलेले आहे की अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. बघा, शेवटचा पॅरेग्राफ आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द
dreadful ALS. Dr. Hawking, the quintessence of optimisms and hope, says not very different from the rest. I try and lead as normal a life as possible and not think about my conditions or regret the things it prevent me from doing, which are not many. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secret of the universe, its origins, its history, and maybe even predict its ultimate demise. Like Dr. Hawkins, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do देअर बेस्ट. बघा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगतो आपल्याला लेखक, एल एल सारख्या भयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी आपला सकारात्मक विचार सांगितलेला आहे. ते म्हणतात की इतरांपेक्षा फार वेगळे वाटत नाही, शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक परिस्थितीबद्दल फारसा विचार मी करत नाही किंवा कोणताही पश्चाताप मी करत नाही. पुढील हजारेक वर्षात विज्ञानाला विश्वाचे मूळ रहस्य ओळखता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास, कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार आहे याचे भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंगचे ठाम मत आहे. डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यातील आदर्श, धैर्य आपल्यासमोर ठेवत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिम्मतवान, करेजफुल लोकांना मी शतशः प्रणाम करतो. हा बघा इतका छान आणि इन्स्पायरेशन्स, खरंच तुम्हाला मला सगळ्यांना प्रेरणा देणारा हा पाठ आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या पाठातून शिकणं. यावरून तुम्ही एकच गोष्ट शिकू शकता किंवा समजू शकता की स्टीफन हॉकिंग यांची इतकी बिकट परिस्थिती असल्यानंतरही त्यांच्या शरीराची साथही त्यांना नसल्यामुळे त्यांनी एवढं मोठं महान कार्य या जगासाठी करून ठेवलेलं आहे. एक साधा आणि सरळ प्रश्न आपल्यासाठी हा होतो की आपल्याला संपूर्ण अवयव, आपलं संपूर्ण शरीर इतकं स्ट्रॉंग असल्यानंतर आपण थोडंसंही सक्सेस का होऊ शकत नाही. आपल्याला ईश्वराने एवढं चांगलं शरीर, इतकं सुंदर शरीर प्रदान केलेलं आहे, तर या शरीराचा, या बुद्धिमत्तेचा जर आपण योग्य वापर केला तर नक्कीच आपल्याला खूप मोठं यश मिळू शकतं. असंच आपल्याला या पाठाद्वारे शिकायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही महत्त्वाचे शब्द आलेले आहेत, त्यावर आपण एकदा रिवाईज करून घेऊ. बघा या कॉर्नरमध्ये इकडे बघा मॉर्न. ओके, तर मॉर्नचा अर्थ होतो कुढत बसणे. त्यानंतर एक्झॅम्परी याचा अर्थ होतो प्रेरणादायी. हेड ओळखले जाणे. एपिटोम म्हणजे आदर्श नमुना. पुढे बघा कॉस्मॉलॉजी हा शब्द दिलेला आहे. कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्व निर्मितीचा अभ्यास. क्विक ऑर फेट म्हणजे अनपेक्षित वळण. क्लम्सी बघा जडत्व असणे. क्लम्सी म्हणजे जडत्व असणे. त्यानंतर प्रिप्लेक्सेट म्हणजेच अडचणीमुळे गोंधळून जाणे. पुढचे शब्द बघूया आपण. फिट ऑफ फ्रेंझी म्हणजेच भयंकर संताप. त्यानंतर अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू याचा अर्थ होतो धक्कादायक घटना. त्यानंतर प्रोग्नोसिस बघा या ठिकाणी प्रोग्नोसिस म्हणजेच रोगाचे पूर्वनिदान. त्यानंतर पुढचा शब्द बघा बेस्टॉड ऑन याचा अर्थ होतो दान करणे. त्यानंतर लेमॅन म्हणजे एखाद्या विषयातील ज्ञान नसलेली सामान्य व्यक्ती. तर आणखी पुढे बघूया आपण. क्विंटेन्सेस हा दिलेला आहे शब्द.
या पेजवर क्विंटेन्सेस म्हणजेच उत्कृष्ट उदाहरण आणि शेवटचा शब्द जो आहे ऑप्टिमिझम्स म्हणजेच आशावाद, अशा प्रकारचा हा पाठ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. आणि त्यानंतर द परिवर्तन लर्निंग ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला, परिवर्तन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चला तर भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू.